श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण डेली यूजसाठी खूप सुंदर असे मंगळसूत्र तयार करणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, आपण इथे पांढरे मणी घेतलेले आहेत व 2 गोल्डन मणी घेतलेले आहेत, एक लाल मणी घेतलेला आहे। याचाच वापर करून आपण खूप सुंदर असे मंगळसूत्र आज तयार करणार आहोत। ही गोल्डन तार आहे। ही तार आपण नथ बनवण्यासाठी व ज्वेलरी बनवण्यासाठी वापरतो। हे पहा, हा एक गोल्डन मोती आहे, मणी आहे ते सर्व। आपण ही तार एवढी बोटाच्या मापाची कट करून घ्यायची आहे व तिला आता एक साईडने दुमडून घेऊया। आपल्याला काळे मंगळसूत्र यामध्ये अडकवण्यासाठी आपण खूप छान असे पेंडंट तयार करून घ्यायचं आहे। इथे आपण ही कडी तयार करून घेतलेली आहे। खूप सोप्या पद्धतीने आपण विकत मिळते तसे मंगळसूत्र घरच्या घरी तयार करू शकतो। यासाठी आपल्याला 6 ते 7 पांढरे मणी लागणार आहेत व एक लाल मणी लागणार आहे, आणि इथे आपण 2 गोल्डन मणी वापरलेला आहे। हे गोल्डन मणी तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही दुसरे रंगीत मणीही साईडला वापरू शकता। हे पहा, हे अशी आपण याची डिझाईन करत आहोत। यासाठी आपण ही तार घेतलेली आहे, 0.4 अशी आहे तिची साईज। चला तर आपण तयार करूया खूप छान असे मोत्याचे मंगळसूत्र। विकत मिळते तसेच आपण घरच्या घरी तयार करायचे आहे। याआधीसुद्धा मी आपल्या चॅनलवरती डेली यूजसाठी खूप छान असे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत। ही जी तार आहे ही आपण इथे हिचे 4 ते 5 वेढे असे घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। त्यामध्ये आपण लाल मणी ओवून घेतलेला आहे व त्या तारेमध्ये 6 ते 7 पांढरे मणी ओवायचे आहेत व माप घेऊन पाहायचं आहे की आपल्याला किती मण्यांची गरज आहे। ते जेवढे मणी लागतील तेवढे ठेवायचे व एक्स्ट्राचे मणी आपण तारेमधून बाजूला काढून घ्यायचे व त्यानंतर ती तार त्याला व्यवस्थित अशी गुंडाळून घ्यायची। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका, म्हणजे यामध्ये दिलेल्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील। हे पहा, हे आपण असं व्यवस्थित असं ओढून माप घेऊन पाहायचं। येथे एक मणी जास्त झालेला आहे, तो आपण कमी करावा लागणार आहे आपल्याला। एक मणी आपण कमी केलेला आहे। आता हे सर्व मणी व्यवस्थित असे गुंडाळून ओढून तार साईडला गुंडाळून घ्यायची, म्हणजे आपला हा गोल आकार हा खूप छान आणि सुंदर दिसतो। घरच्या घरी डेली यूजसाठी विकत मिळते तसे मंगळसूत्र कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। मी 10 ते 12 प्रकारचे मंगळसूत्र दाखवलेले आहेत, त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील। हे पहा, हे खूप छान असे आपण इथे फूल तयार करून घेतलेले आहे। पेंडंट आपला अर्ध तयार झालेला आहे, आपण आता अर्ध पेंडंट तयार करूया। हे पहा, ह्या साईडला सुद्धा आपण जो गोल्डन मणी घेतलेला आहे तो असा व्यवस्थित बसवून घेतलेला आहे व दुसरी साईड आपण दुमडून घ्यायची आहे। आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा, आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा। हे पहा, हे आपले पेंडंट तयार झालेले आहे। डेली यूजसाठी खूप छान असे आपण मंगळसूत्र आज तयार केलेले आहे। चला तर आपण आपल्या काळ्या मंगळसूत्रामध्ये ते पेंडंट गुंतवून घेऊया। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करून दाखवलेलं आहे। कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी आपण विकत आणतो तसे मंगळसूत्र कसे तयार करायचे याचे अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, हे खूप छान असे मोत्याचे मंगळसूत्र आपण घरच्या घरी तयार केलेले आहे, तुम्ही पाहू शकता। याला तुम्ही दोरा लावून काळे मणीसुद्धा यामध्ये ओवू शकता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मणी ओवू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद।